श्री स्वामी समर्थ. स्वामी फक्त तुम्हीच या यूट्यूबच्या माझ्या चॅनलवर मी सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते. कृपया हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आवडला तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच शेजारी बेल आयकॉनचं बटन आहे ते जर तुम्ही प्रेस केलं तर तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन मिळतील. मागच्या भागात मी तुम्हाला श्रीपाद श्रीवल्लभांच्या बाललीलेची कथा सांगितली. आज मी तुम्हाला शंकर भट्टांना तिरुमलदास यांनी अहिल्या, द्रौपदी, सीता, तारा, मंदोदरी या 5 महापतिव्रता होत्या आणि यांच्या नुसत्या स्मरणाने आपले महापातक नाशन होते, महापापाचा नाश होतो. ते कसे ते तुम्हाला मी आज सांगणार आहे. अहिल्यादी 5 नावाचे विवरण. शंकर भट्ट तिरुमलदासला म्हणाले, स्वामी, अहिल्या, द्रौपदी, सीता, तारा, मंदोदरी तथा पंचक नामम स्मरे नित्यम महापातक नाशनम असे म्हणतात. हा विषय मला सुलभ रीतीने समजत नाही, म्हणून याचे विवरण करावे ही प्रार्थना. तिरुमलदास यावर म्हणाले, अहिल्यावर इंद्र मोहित झाला होता व तिला प्राप्त करण्यासाठी त्याने मायेचा उपयोग केला. कुकट रूप धारण करून त्याने बांग दिली. पहाट झाली असे समजून गौतम ऋषी अनुष्ठानास बाहेर गेले. पतिव्रता असल्याकारणाने इंद्र अहिल्यास स्पर्श करू शकत नव्हता. इंद्र देवता देवशक्ती संपन्न असल्याकारणाने त्याने मायेची अहिल्या उत्पन्न करून त्या मायेच्या अहिल्याशी समागम केला. माया अहिल्याच्या शरीरातील जीवाणू इंद्राच्या तीव्र अशा इच्छेमुळे उत्पन्न झाली होती. माया अहिल्या व इंद्र समागमी असता गौतमाने पाहिले व क्रोधित होऊन त्या दोघांना शाप दिला. अहिल्या म्हणाली, हे मुनिवर, आपण हे काय केले? अध्यात्मात अहिल्या गौतमापेक्षा उच्च स्तरावर होती. अहिल्याच्या शापामुळे गौतम ऋषी 12 वर्षापर्यंत भ्रमिष्ट होऊन तदनंतर शिवार्चना करून स्वस्थ झाले. अहिल्याची मनशक्ती जड झाल्याने तिचे शरीर पण जडत्व पावून शिळा झाली. श्रीरामाच्या चरणधुळीने अहिल्याचे शाप विमोचन झाले, म्हणून अहिल्या परमपवित्र आहे असे जाण. शापग्रस्त झालेला इंद्र 5 पांडव म्हणून जन्माला आला. 5 रूप 5 मन असले तरी त्यास आधारभूत असलेला आत्मा एकच. हा एक विचित्र असा विषय आहे. सचीदेवीचा आविर्भाव यज्ञकुंडात द्रौपदीच्या रूपाने झाला. ती अयोनिजा आहे. खऱ्या सीतेस अग्निदेवाने आपल्या गर्भात लपविले व मायेच्या सीतेस रावणाने लंकेस नेले. अग्निप्रवेश केल्यावर मायेची सीता गुप्त झाली व खरी सीता बाहेर आली, म्हणून सीता महापतिव्रता आहे असे जाणत. चक्रात 12 राशींमध्ये 27 नक्षत्रे आहेत. या 27 नक्षत्रांची जी अधिष्ठान देवता आहे तिचा जन्म तारादेवी म्हणून झाला. ती भर यौवनात असताना गुरुग्रहाचे अधिष्ठात्र देवता असलेले बृहस्पती मोहित झाले व तिच्याशी विवाह केला. वृद्धपती यवनवतीस तृप्त करू शकत नाही. हा विषय धर्माविरुद्ध आहे, म्हणून विवाहासमयी केलेल्या शपथेचे उल्लंघन झाल्यास क्षती नाही. तारादेवीच्या मनात बृहस्पतीविषयी कधीच पती असल्याचे भाव उत्पन्न झाले नाहीत. तारादेवीच्या मनात पतीचे भाव उत्पन्न करण्याची जबाबदारी बृहस्पतीची होती. तसे न करता सकल धर्माचे ज्ञात असलेले बृहस्पतीने धर्माविरुद्ध आचरण केले. तारादेवीच्या शरीरातील जीवाणूंचे तिच्या मनप्रवृत्तीप्रमाणे बदल घडले. तिच्या मनात चंद्राचे रूप स्थिर झाले असून तिचे हृदय चंद्राधीन झाले होते. याप्रमाणे बदल घडलेली तारादेवी व पूर्वी बृहस्पतीशी विवाह केलेली तारादेवी भिन्न होत, म्हणून तारा चंद्र यांचे मिलन हे धर्माविरुद्ध नाही. सृष्टी नियमाप्रमाणे 27 नक्षत्रातून भ्रमण करणे हा चंद्राचा धर्म होय, गुरुग्रहाचा नव्हे. जर गुरुग्रहाने असे केल्यास धर्मविरुद्ध होईल. कुठल्याही धर्माविरुद्ध कार्याची अधोगती होते, म्हणून 27 नक्षत्रांची अधिष्ठान देवता तारादेवी चंद्रमंडलाची अधिष्ठान देवता असलेल्या चंद्रास पावणे हाच धर्म होय. या धर्मसूक्ष्मास अनुसरून तारादेवी महापतिव्रता होय. भीष्माचार्य शरशय्येवर असता युधिष्ठिरास हितोपदेश केला. भीष्म म्हणाले,
कुकर्म घडत असता शक्यतो त्याचा विरोध केला पाहिजे किंवा अधर्म घडत असलेल्या त्या स्थलाचा त्याग केला पाहिजे. यावर द्रौपदी खुदकन हसली आणि त्यावर भीष्म म्हणाले, ज्यावेळी द्रौपदीचा मानभंग झाला तेव्हा माझे वागणे अनुचित होते, कारण त्यावेळी मी दुर्योधनाच्या आश्रयात होतो. त्याच्या अन्नसेवनाने माझे रक्त कुलुषित झाले होते, बुद्धी भ्रष्ट झाली होती. आता ते कुलुषित रक्त माझ्यात नसून बुद्धी कल्मषरहित झाली असून ज्ञान उदय झाला आहे. जीव परिणाम दशेत अनेक जन्म घेत असतो. थोड्या जन्मात स्त्री तर थोड्या जन्मात पुरुष होतो. मानव जन्माव्यतिरिक्त पशुपक्ष्यांचे सुद्धा जन्म घेतो. जन्मांतरी मंदोदरीचा पुरुष जन्म होता. मागच्या जन्मी मंदोदरी ही एक पुरुष होती. त्या जन्मामध्ये तिला एक चंचल स्वभावाची, एक दृष्ट स्वभावाची व एक मृदू स्वभावाची अशा 3 पत्नी होत्या. इह जन्मी चंचल स्वभावाची पत्नी वानर होऊन वाली झाला, दुष्ट स्वभावाची पत्नी राक्षस होऊन रावण झाला व मृदू स्वभावाच्या पत्नीचा विभीषण म्हणून जन्म झाला. कल्पांतरी हे तिघे मंदोदरीचे पुरुष जन्म असता तिचे पत्नी होते. तर ती या जन्मी चंचल वृत्ती असलेला वाली ह्याची पत्नी झाली व त्यापासून अंगदाचा जन्म झाला. तदनंतर दुष्ट प्रवृत्ती असलेल्या रावणाची भार्या झाली. रावण संहारानंतर मृदू स्वभाव असलेल्या विभीषणाची ती पट्टराणी झाली. तर वालीची पत्नी असताना, रावणाची पत्नी असताना व विभीषणाची पत्नी असताना तिच्यातले जीवाणू भिन्न होते, म्हणून मंदोदरी सुद्धा महापतिव्रता होती. अशा प्रकारे या 5 पतिव्रता स्त्री ज्यांच्या नुसते स्मरणाने आपले महापातक नाशन होते, त्यांची कथा मी आज तुम्हाला सांगितली. पुढच्या भागामध्ये मी नवीन आणखी एक कथा तुम्हाला सांगणार आहे.